शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणी असलेले कांदा बाजारभाव। शेतकऱ्यांना कांद्याच्या भावात आणि आवकेत काय बदल झाला सविस्तर संपूर्ण थोडक्यात लाईव्ह अपडेट बाजारभाव संदर्भातील आपण जाणून घेत आहोत। पुढे शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। स्क्रीनवर शकता अत्यंत महत्त्वाचे अपडेट लासलगाव सह आपण या ठिकाणी सोलापूर या ठिकाणचे लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत। शेवटपर्यंत नक्कीच बघा। स्क्रीनवर शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक 5 डिसेंबर 2024 गुरुवार रोजचे बाजारभाव। एकूण कांद्यामध्ये 800 नगांची आवक आहे। लाल कांदा 800 नग, कांदा आवक अंदाजे 9500 क्विंटलची दाखल झाली। कमीत कमी लाल कांदा कमीत कमी 2000, जास्तीत जास्त 4451 आणि सरासरी 3500 रुपयापर्यंतचे मार्केट बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या बाजार समितीमध्ये चालू आहे। कांद्याच्या आवकेत आणि भावात पुन्हा एकदा नवीन मोठा बदल एकंदरीत झालेला आहे आणि शेतकऱ्यांनो दिवसेंदिवस कांद्याच्या भावात या ठिकाणी चढ उतार होत आहे। आवकेत सुद्धा चढ उतार होताना दिसत आहे। त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्री शेल इराप्पा जावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्ड दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी 350 कांदा गाड्यांची आवक आहे। आवकेत या ठिकाणी एवढी काही वाढ आणि एवढी काही घसरण नाही। या ठिकाणी चढ उतार सध्या थोडीफार चढ उतार आहे आवकेमध्ये आणि भावात सुद्धा आज काय बदल होतो, कांद्याचे भाव वाढत्या की कमी होतात ते आपण बघणार आहोत। तर कांदा गाडी 350 कांदा गाड्यांची आवक झालेली आहे। पांढऱ्या व्हाईट कांद्यासाठी 4 कांदा गाड्यांची आज या ठिकाणी बघितलं तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये सोलापूर या ठिकाणी ही आवक झालेली आहे। त्यानंतर लासलगाव या ठिकाणचे तुम्ही बाजारभाव बघू शकता। आज कालच्या तुलनेत थोडी घसरण झालेलीच आहे। सकाळच्या स्तरामध्ये दुपारून काय बाजारभाव होते ते आपण या ठिकाणी पुढील व्हिडिओच्या माध्यमातून एकंदरीत बघण्याचा प्रयत्न करूया। त्याच मित्रांनो या ठिकाणी बघितलं संपूर्ण नाशिक जिल्हा, नगर जिल्हा, त्यानंतर या ठिकाणी बघितलं सोलापूर, संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह अपडेट आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार। धन्यवाद। लाईक